तिकडे मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात राजकीय संघर्ष पेटलाय। आता भुजबळ यांच्या कुटुंबांना सुद्धा मराठ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय। मालेगावच्या नगावमध्ये भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या विरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। मराठा समाजावर अन्याय हा साहेब, मराठा समाजाची माफी मागावी आणि मराठा आरक्षणावरून आता भुजबळ कुटुंबालाही मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतंय। मंत्री छगन भुजबळांचे पुत्र आणि माजी आमदार पंकज भुजबळ हे मालेगावच्या नगावमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते। त्यावेळी मराठा आंदोलकांनी पंकज भुजबळांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। त्यामुळे पंकज भुजबळांवर आल्या पावली माघारी फिरण्याची वेळ आली। तर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नगावमध्ये धाव घेत मराठा आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। यावेळी आंदोलकांनी भुजबळांना थेट इशारा दिलाय। त्यांनी मराठा समाजाने भुजबळाची गाडी इथून पळवून काढलेली आहे। आता फक्त पळवून लावलेलं आहे, इथून पुढे त्याचे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून भुजबळ आणि जरांगेंमध्ये वाद रंगलाय। जरांगेंनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे, तर भुजबळांनी त्याला विरोध केला होता। नुकतंच राज्य सरकारनं मराठा समाजाला 10% आरक्षण जाहीर केलं आहे। मात्र जरांगे आणि भुजबळांमधील वाद काही थांबण्याचं नाव घेत नाही। मराठा आंदोलकांकडून भुजबळांना विरोध केला जातोय। पंकज भुजबळांना नगावमध्ये झालेल्या विरोधावरून छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर आरोप केलाय। ते व्हिडिओ जे आहेत काल मी पाहिला, त्यातले एक अतिशय शूरवीर जे आहेत त्या आंदोलनातले बोलतात की आम्ही भुजबळांचे फॅमिलीचे जे आहे कोणीकडे आलं त्यांचे हातपाय तोडून टाकू। आता ठीक आहे, हे सगळं असताना सुद्धा पोलीस शांत राहणार असेल, काही कारवाई करणार नसेल तर होम डिपार्टमेंट आणि गृह मंत्रालय काय करत आहे? मराठा आरक्षणावरून भुजबळ आणि जरांगेंमध्ये सुरू झालेला वाद कायम आहे। लोकसभा निवडणुकीत हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।